आरपीएफच्या जवानांना केलेल्या गोळीबारात 4 जणांचा मृत्यू झाला होता। 31 जुलै रोजी जयपूर एक्सप्रेसमध्ये झालेल्या गोळीबारामुळे देशाला धक्का बसला होता। फ्लॅशबॅकमध्ये पाहूयात गोळीबाराच्या कारणाचा हा रिपोर्ट। आरपीएफ जवान चेतन सिंग याने आधी त्यांचे वरिष्ठ टिकारामवर गोळ्या झाडल्या। त्यानंतर त्याने 3 मुस्लिम प्रवाशांवर गोळीबार केला। परिणामी 4 जणांचा मृत्यू झाला होता। हत्याकांडानंतर बराच वेळ तो मृतदेहा शेजारीच उभा होता अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली होती। तसंच या हत्याकांडाचं तो समर्थन करत असल्याची माहितीही समोर आली होती। चेतन सिंग हा तापट स्वभावाचा असल्याची माहिती तपासात मिळाली होती। चेतन सिंगची नुकतीच गुजरातहून मुंबई सेंट्रलला बदली झाली होती। चेतन सिंगच्या पत्नीने गोळीबार प्रकरणात नवा खुलासा केला। हिंदुत्व धोक्यात आल्याची भीती चेतनला वाटत होती। त्यातच मानसिक आजारामुळे ही घटना घडल्याचं तिने सांगितलं। तसंच रेल्वे अधिकाऱ्यांवरही चेतनच्या पत्नीने निष्काळजीपणाचा आरोप केला होता। मुंबईलगत पालघर जवळ जयपूर सुपरफास्ट एक्सप्रेसमध्ये प्रवाशांवर गोळीबार केल्यानंतर आरोपी आरपीएफ जवान चेतन सिंग बंदुकीसह तिथेच उभा होता। त्यामुळे चेतन सिंगने आधीच ठरवून गोळीबार केल्याची शंका उपस्थित केली जाते। एकंदरीतच चेतन सिंग गोळीबार प्रकरणाने अनेक प्रश्न उपस्थित केले। त्या प्रश्नाची उत्तरं सरत्या वर्षात काही मिळाली नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।